RT ॲडमिशन 2026-27 संदर्भात महाराष्ट्र सरकारने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने काही नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे। त्या नियमांमध्ये त्यांनी काय बदल केलेला आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया। पहिला जो होता की 3 किलोमीटरच्या अंतरापर्यंत तुम्ही कोणत्याही शाळा तुम्ही याच्यामधल्या सिलेक्ट करू शकत होतात। त्या 3 किलोमीटर रेडियस जे काय आहे तिथल्या शाळा सिलेक्ट करून तुम्ही तुमच्या पाल्याला ॲडमिशन घेऊ शकत होतात। परंतु त्या नियमांमध्ये आता महाराष्ट्र सरकारने बदल केलेला आहे। तुमच्या करंट लोकेशनच्या 1 किलोमीटरच्या अंतरावरतीच फक्त तुम्ही हे स्कूल ज्या काय आहेत शाळा त्या सिलेक्ट करू शकता। हा पहिला नियम हा मोठा बदल जो काय आहे तो महाराष्ट्र सरकारने केलेला आहे। दुसरा ही गोष्ट आहे की याच्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त शाळा जे काय आहेत 10 शाळाच फक्त तुम्ही याच्यामध्ये निवडू शकता। तिसरा बदल जो काय आहे याच्यामध्ये की तुम्ही जेव्हाही फॉर्म भरता RTचा फॉर्म जेव्हा तुम्ही भरता त्यावेळेस तुमचे आवश्यक असणारे डॉक्युमेंट कागदपत्र जे काय आहेत ते तुम्हाला फॉर्म भरताना द्यावे लागणार आहेत। जसे की तुमचा पाल्याचा आधार कार्ड, तुमचा जन्माचा दाखला किंवा उत्पन्न दाखला ह्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या तुम्हाला फॉर्म भरतानाच तुमच्याकडे असणं आवश्यक आहे, कारण त्याशिवाय फॉर्म भरता येणार नाही। आणि RT ॲडमिशन संदर्भात ऑनलाईन प्रक्रिया जी काय आहे ते 17/2/2023 पासून सुरू होण्याची शक्यता आहे। तरी सर्व पालकांनी आवश्यक असणारे डॉक्युमेंट किंवा कागदपत्र हे लवकर काढून ठेवा, कारण त्याशिवाय तुमचा फॉर्म जो काय आहे तो RTचा भरता येणार नाही। अशाच नवीन माहितीसाठी आमच्या टेक हब गुरुजी या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।